नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. जालन्यामध्ये उपोषण करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची आज अखेर सरकारला आठवण झाली. हाके यांच्या भेटीसाठी महायुती सरकारने भाजप नेते गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पाठवलं होतं. या शिष्टमंडळाने हाके यांच्याशी चर्चा केली. हाके यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, जोपर्यंत सरकार ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देणार नाही असं लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना अंतरावली सराटी येथून ओबीसी आणि दलित समाजाचे लोक मोठ्या संख्येने हाके यांच्या भेटीसाठी आले होते. या सगळ्या घटनाक्रमाचा अर्थ केवळ एवढाच आहे की हवा बदलते. ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येऊ नये म्हणून लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केल्यापासून मनोज जरांगे पाटील प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यांनी हाके यांच्या विरोधात विखारी विधानं करायला सुरुवात केलेली आहे. हाके यांच्या उपोषणाची खिल्ली उडवायला सुरुवात केलेली आहे. हाके यांचं उपोषण सरकार पुरस्कृत आहे अशा प्रकारचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. हा दावा जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांच्या समोर केला तेव्हा एकाही पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला नाही की तुमचं उपोषण कोणी पुरस्कृत केलं होतं, तुमच्या उपोषणाला कोणी पैसा पुरवला होता. शरद पवार सुद्धा प्रचंड अस्वस्थ आहेत. लक्ष्मण हाके उपोषण करतायत, त्यांना तुम्ही भेटायला जाणार आहात का असा प्रश्न जेव्हा शरद पवारांना पत्रकारांनी विचारला तेव्हा शरद पवारांनी स्पष्ट नकार दिला. मी भेटायला जाणार नाही असं शरद पवार म्हणाले. जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटी येथे पहिल्यांदा उपोषण सुरू केलं तेव्हा त्यांना भेटायला जाणारे शरद पवार हे राज्यातले पहिले बडे नेते होते. आणि शरद पवारांच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो इतका मोठा होता की त्यांना तो लपवता येत नव्हता. मराठा समाजाला आरक्षण ओबीसी कोट्यातूनच घेणार अशा प्रकारचा हेका मनोज जरांगे पाटील यांनी धरल्यामुळे बहुधा हाके यांचा नाईलाज झाला असावा आणि त्यांना उपोषणाच्या मैदानात उतरावं लागलं असावं. उशिरा का होईना, परंतु आता मीडियाचं लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाकडे लक्ष जात आहे आणि याचं थोडंफार श्रेय मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा आहे. उपोषणाच्या पहिल्या दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी हाके यांना लक्ष करायला सुरुवात केली आणि त्याचा उलटा परिणाम झाला. हाकेंना प्रसिद्धीसुद्धा मिळाली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विधानामुळे सहानुभूतीसुद्धा. एका बाजूला मनोज जरांगे पाटील लक्ष्मण हाके यांच्या विरोधात आणि ओबीसी समाजाच्या विरोधात जळजळीत विधानं करत असताना हाके मात्र अत्यंत संयमाने बोलताना दिसतात. मराठा समाजाच्या विरोधात आणि मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाच्या विरोधात हाके अवाक्षर बोलत नाही आहेत. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं, ओबीसी कोट्यातून त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये. जरांगेंच्या भूमिका महायुती सरकारला पेचात पकडणाऱ्या आहेत. ओबीसी कोट्यातूनच आरक्षण घेणार अशी त्यांची भूमिका आहे आणि सगळे सोयरेच्या भूमिकेसाठी सुद्धा ते प्रचंड आग्रही आहेत. आरक्षणाबाबत जर मनमानी निर्णय घेतले तर त्याचे काय परिणाम होतात याचं उदाहरण बिहारवरून पुरेसं स्पष्ट होतं. बिहारमध्ये जेव्हा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन सरकार होतं, म्हणजे काँग्रेस आणि राजदच्या पाठिंब्याने नितीश कुमार यांचं सरकार चालत होतं, तेव्हा नितीश कुमार यांच्या सरकारने आरक्षणाचा कोटा वाढवण्याचा निर्णय घेतला. आरक्षणाचा कोटा 65% वाढवण्यात आला. आर्थिक दुर्बळांसाठी 10% आरक्षण होतंच, त्यामुळे आरक्षणाचा एकूण टक्का 75 झाला. हे प्रकरण गेलं पाटणा उच्च न्यायालयामध्ये आणि पाटणा उच्च न्यायालयाने सरकारचा हा निर्णय केराच्या टोपलीमध्ये भिरकावून टाकला आणि कारण दिलं की सरकारचा हा निर्णय समानतेच्या तत्वाच्या विरोधात आहे. बिहारमध्ये जे काही झालं ती बातमी जरांगे पाटील यांच्या कानापर्यंत पोहोचली नसेल असं आपल्याला वाटतंय का? जरांगेनं कळत असेल परंतु वळत मात्र नाही आहे. महायुती सरकारला पेचात पकडणं एवढी मर्यादित कामगिरी जरांगेंवर सोपवण्यात आलेली आहे आणि त्यांचा उद्देशसुद्धा तेवढाच मर्यादित आहे. उद्या जर राज्यामध्ये खांदेपालट झाला तर सुप्रिया सुळे पुन्हा एकदा सांगतील की मराठा आरक्षणापेक्षा महत्त्वाचे प्रश्न राज्यात आहेत आणि त्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे. जरांगे पाटील तेव्हा काय भूमिका घेतील? ते पुन्हा उपोषण करतील का? मला असं वाटत नाही. ते पुन्हा एकदा शरद पवारांच्या ऊर्जेचं कौतुक करतील, प्रशंसा करतील आणि शांतपणे घरी बसतील. मनोज जरांगे पाटील यांचा तिळपापड स्पष्ट दिसतोय. ज्यांना आरक्षण दिलं गेलेलं आहे ते सुद्धा उपोषण करतायत. या शब्दात जरांगे पाटील यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे. लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी जे गिरीश महाजन गेले होते, गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ गेलं होतं. त्या गिरीश महाजनांनी काही दिवसापूर्वी एक विधान केलं होतं. महायुती सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे तरीसुद्धा जरांगे पाटील समजून घेत नसतील तर काय करणार? अर्थात गिरीश महाजन यांनी हात झटकलेले आहेत आणि ते हात त्यांनी स्वतःच्या मनाने झटकलेले नाही आहेत. त्यांना कुठेतरी सांगितलेलं आहे आणि त्याच गिरीश महाजनना लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी पाठवण्यात येतं. याचा अर्थ महायुती सरकारचे संकेत स्पष्ट आहेत. लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केल्यानंतर आता शरद पवार सुद्धा मैदानात उतरले आहेत. शरद पवारांनी थेट केंद्राला सल्ला दिला आहे की केंद्र सरकारने बघ्याची भूमिका न घेता दोन्ही समाजांना समोरासमोर बसवून या प्रकरणातून तोडगा काढावा. कारण शरद पवारांना 100% खात्री आहे की या प्रकरणामध्ये जोपर्यंत जरांगे पाटील आहेत
तोपर्यंत कोणताही तोडगा निघणार नाही आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या न संपणार आहेत. असं गृहीत धरा की महायुती सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, मराठा आरक्षण प्रकरणी ते जे काही म्हणतायत ते सगळं स्वीकारलं, तर जरांगे पाटील स्वस्थ बसतील का? जरांगे पाटील अजिबात स्वस्थ बसणार नाहीत. ते मुस्लिम आरक्षणाची मागणी करतील आणि पुढच्याच दिवशी पुन्हा एकदा उपोषण सुरू करतील, गोधडीत शिरतील. अंतरावली सराटीच्या लोकांना जरांगे पाटील यांचा अजेंडा लक्षात आलेला आहे. त्याच्यामुळे जरांगे पाटील यांनी त्यांचं ताजं उपोषण जेव्हा जाहीर केलं तेव्हा अंतरावली सराटीच्या लोकांनी त्यांचा तीव्र विरोध केला आणि त्याच्यामुळे जरांगे पाटील यांना उपोषणाचं स्थळ बदलावं लागलं. फक्त अंतरावली सराटीचे लोक वैतागलेत अशाला भाग नाहीये. ज्या नेत्यांनी आधी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला ते सुद्धा आता लक्ष्मण हाके यांच्या सुरात सूर मिसळत आहेत. प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत त्यांनी अंतरावली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती आणि त्यांना पाठिंबा सुद्धा दिला होता. या दोघांचं एकत्रित काहीतरी राजकीय समीकरण निर्माण होईल अशी शक्यता सुद्धा तेव्हा वर्तवण्यात येत होती. प्रत्यक्षात तसं काही झालं नाही, कारण प्रकाश आंबेडकर यांच्या वेळीच लक्षात आलं असेल की जरांगेंचा सूत्रधार दुसराच कोणीतरी आहे. तेच प्रकाश आंबेडकर लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेले होते आणि त्यावेळी त्यांनी एक विधान केलं की मराठा आणि ओबीसी समाजाचं ताट वेगळं असलं पाहिजे. अर्थात मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. याचा अर्थ स्पष्ट आहे की अति तिथे माती होते. लोकांना जरांगेंचा मूळ हेतू आता लक्षात आल्यामुळे लोक जरांगेंकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. उपवासाचे खूप लाभ असतात असं आयुर्वेद सांगतो, परंतु उपोषणाचे लाभ त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त असतात. तुम्ही उपोषण सुरू करा एखाद्या मागणीसाठी, काही दिवस कळ काढा. सरकारचे प्रतिनिधी तुमच्यापर्यंत धावत येतात, तुमचे पाय चेपायला लागतात. सगळ्या पक्षांचे नेते येऊन तुमच्या गाठीभेटी घेतात. ज्या नेत्यांना असं वाटतंय की तुमच्या उपोषणामुळे त्यांचा फायदा होणार आहे असे नेते तुमच्या पाया पडायला येतात, तुमचे आशीर्वाद घेतात. मीडिया फुकटची प्रसिद्धी देतो आणि तुमच्यावर फुलं उधळली जातात. आता सांगा, इतके फायदे असल्यानंतर उपोषणाच्या मैदानामध्ये फक्त तुम्ही एकटे कसे राहाल? जरांगेंच्या उपोषणाला आता उपोषणानेच उत्तर मिळतं आहे. आता लक्ष्मण हाके मैदानात उतरले आहेत आणि उपोषणाच्या माध्यमातून ते जरांगे पाटील यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. लोहा लोहे को काटतंय याचा प्रत्यय आता उपोषणाच्या मैदानात सुद्धा येऊ लागलेला आहे. आणि याच दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केलेली आहे. फडणवीस असं म्हणाले आहेत की ओबीसींच्या प्रतिनिधी म्हणून पंकजा मुंडे यांना राज्यसभेत पाठवण्यात यावं, विनंती त्यांनी केंद्रीय नेत्यांना केलेली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्यांनी समाजामध्ये फूट पाडून पंकजा मुंडे यांना हरवलं त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही कोणाची राजकीय कारकीर्द संपवू शकत नाही, तुमच्या हाती एवढी मोठी ताकद नाही आहे. लोकशाहीच्या चौकटीमध्ये आपल्या हक्कांसाठी लढण्याची, संघर्ष करण्याची मुभा प्रत्येकाला आहे. परंतु असा संघर्ष करताना सामाजिक बीड उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. तुटेपर्यंत ताणलं जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतलं पाहिजे. आणि जे लोक या गोष्टीची तमा बाळगत नाहीत त्यांना शेरात सव्वाशेर मिळतोच हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.